ओरडू नको. दर्शन घेऊ आपण. हे इथं हे आहे ते. हे आहे ना, हा फोटो. काढतो फोटो चांगला क्लोज करून आले सर्व. हो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. रायगडास आपण अति महत्वाच्या आणि पवित्र ठिकाणी उभे, ज्या ठिकाणी आपण उभे आहात आपल्या महाराजांचा प्रशस्त राज दरबार राज सदर. आपल्या राजाचा जो 350 वर्षापूर्वी जो शिवराज्याभिषेक सोहळा झाला, जो आनंद सोहळा हा दरबाराने हे इथं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं छायाचित्र पोस्टर आपण आपल्या घरी ऑफिसमध्ये पाहतो. चपला खाली काढा, चपला खाली काढा. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं छायाचित्र पाहतो याच ठिकाणाचं आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा सकाळी पहाटे 5 वाजता ठिकाणी माशी आहे. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पूर्वी सुविधा सावरून काही नव्हती. महाराज या सिंहासनावरून काही बोलले. 6000 जनतेला 6000 समोर आपण दगड पाहतो. 6000 प्रजा जर काही चुरबुल करत असेल, अजूनही जर आपण पाहिलं कोणत्याही कोपऱ्यात आपण काही बोललो, काही एकदम हलो काही इथून जरी काही बोलू कोणत्याही कोपऱ्यात ऐका, शांत वातावरण असेल कोणत्याही कोपऱ्यात जरी पेपर पाडला पोलीस ऐकू. पूर्वी दरबार पॅक बंदिस्त होता, टाचणी पडली तरी सुद्धा राजे आपण काय राजे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा पोस्टर थोडस नजरेसमोर आणा. एक व्यक्ती पण राजाला नानाचा मुजरा इंग्रज वकील नाव होतं हेनरी ऑक्सिजन गडावरती पाही चढून आले. पाही चढून आल्याच्या नंतर फारण्याची दमचक झालेली आणि छत्रपती शिवरायांनी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी या गेटच्या समोर 2 आवाज देऊन इंग्रज वकील त्या हत्ती पाहून आश्चर्यचकित झाला. तो म्हणतो की मी 2 पायाचा माणूस या किल्ल्यावरती येताना इतकं दमलो, परंतु छत्रपती शिवाजी राजाने 4 पायाचे आव्हान ढोकले हत्ती किल्ल्यावरती कसे काढले. दरबारात 2 प्रश्न नारायणशिवला विचारले की नारायणशिव म्हटले महाराज आपण उशिरा उत्तर आपण उशिरा आम्हालाही सांगितलं. इंग्रज वकिला कुणीही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. अलीकडचे इतिहास नाथ बिडेकर तडकून उत्तर देतात. आपल्या राजाने जे गडावरती गडावरती केले गेले त्यानंतर महाराज राज्याभिषेक सोहळ्यासाठी राजाची मोठे गडाचं 14 वर्ष काम चालू होतं. तेव्हाच लहान किल्ल्याला गेले त्यांचा पाहण एका हत्तीची वाढ 3 वर्षानंतर होते. रायगड किल्ल्याचं इंग्रज वकिलीशी राज्याभिषेक सोहळा कशा प्रकारे साजरा केला गेला त्यांनी आपल्या डेली डायरीमध्ये लिहून ठेवला. त्याचा लॉंग फॉर्म आहे बॉम्बे बुक. इंग्रज वकील म्हणतात दरबारामध्ये 6000 लोकांची वस्ती होती. डाव्या साईडला वरती 4 राष्ट्रप्रधान राजाराम महाराज, संभाजी महाराज, आऊस साहेब आणि काशीवरून गागा महाराज राज्याभिषेक होण्यापूर्वी कधीही कोणत्याही देवताला विसरले नव्हते. महाराज प्रत्येक गड किल्ल्यावर प्रत्येक देवता दर्शन घेऊन राजे रायगडास आले. प्रशस्त राहता राजाने सकाळी पहाटे 3 वाजता स्नान केलं. राजमार्गाने शिवरायांच्या हल्लीच्या अंबारीच्या दरबारामध्ये 6000 जनता 6000 प्रजा. शिवाजी राजाने मानाचा मुजरा स्वीकारला. महाराज गेट बसून सिंहाचा पावला काशीहून गागा एका नजरेने 32 मनाचं रत्नाजडी सुवर्ण सिंहासन पाहिलं. एक काही आपल्या राज्यात नक्कीच स्वराज्याची पहिली पाहणी करतात. आम्हास आपले मावळे आठवतात ज्या वीरांवरती ज्या पोरांवरती आपले हिंदवी स्वराज्य निर्माण केलेलं आहे.
आधी नक्कीच म्हटलं असेल की हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी सरदार माझी देशपांडे, हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी प्रतापराव गुजर, हिंदवी स्वराज्याची तिसरी पायरी माझ्या रायबाचं म्हणणारा ताना असंख्य वीरांची नावं महाराज सिंहास माझ्या गादीला नतमस्तक झाले, महाराज सिंहास मार्गेश्वर झाले, काशीवरून दागा भट्टाले पुढे राहिले, राजाच्या अंगावरती छत्र हरलं, सप्त नद्यांच्या समुद्रांचा राजाला अभिषेक आऊ साहेब आऊ साहेबचं नक्कीच म्हटले असतील मातीमध्ये मनाच्या सिंहासनाधीश्वर प्रत्येक गड किल्ल्यांवरती 21 तोफांचे विषारे, किल्ल्याच्या मुख्य गेटवरती 21 तोफांचे विषारे झाले, या गेट वरती सनई तुतारे नागरावकर दरबारामध्ये 6 राजाच्या अंगावर उतरले गेल्या, दरबारामध्ये उदाराने ललकार घेतली, ललकार ऐकत मागून सर्वांनी मोठ्यांचे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज यो राजा शिवछत्रपती की जय भवानी जय शिवाजी महादेव. 350 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा इथे झाला आणि अजून सुद्धा शिवराज्याभिषेक सोहळा या दरबारात समोरचंद्र महादेवाला इतिहासामध्ये मेघडंबरी म्हटलं जातं. स्थापना 1985 मध्ये झालेली आहे. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर कॅनिटे सिंग यांच्यासह छत्रपती स्थापना झाली. आज जी मूर्ती आहे 6 जून 2009 मध्ये बसवून चाललेली आहे. 13वे वारसदार कोल्हापूरमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजेंनी या मूर्ती स्थापना केली. तीन खडकाचं चौथरा फायबर स्मारक पद्धतीने त्यांच्या मार्फत 1926 तिथेच आपल्या राज्याच्या पूर्वी 35 मराठी यात एक नाही 40 किलो 1200 समोरचे आपल्याच्या इमारतीला पण तयार होणार नगारे बाजूला किल्ल्याचं मुख्य गेट महागार उघडले जायचा. समुदाय 5:30 वाजले की नगारे वाजून रचनापारी मुंबईतला गेट ऑफ इंडिया टेकची रचना. मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया आहे याची कॉपी पाहून ब्रिटिशांनी असं आहे ते. आपला काळात आपण समोरचा भाग पाहिलेलो. इकडे इकडे एक साईड घ्या, इकडे घ्या, इकडे घ्या, एक साईड ठेवा. इथं अजून पुन्हा हे होईल. चला वा इकडे वा, इथं वा पहिले तुम्ही. ओय ए फोटो घेऊन घे चेतन, सगळे एक ग्रुप फोटो घेऊन घे. चप्पल चप्पल तुमचा ग्रुप फोटो करतोय. मला पटापट जा.